नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण आज आज आहे अष्टमी. तर अष्टमीच्या दिवशी आपण काय काय करायचं असते, कोणते कार्य करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे आहे, तर हे 64 योगिनी यंत्र आहे. तर हे जे यंत्र आहे ते यंत्र आपण अष्टमीच्या दिवशी म्हणजे दुर्गा अष्टमी दर महिन्याला राहते. तर त्या त्या दिवशी आपण हे सिद्ध करायचं असतं. तर हे सिद्ध कसं करावं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पाहावा. तर हे जर 64 योगिनी यंत्र जे आहे, तर हे खूपच म्हणजे खूपच अतिशय महत्त्वाचं आहे. ते हे तुम्हाला केंद्राच्या म्हणजे जिथे कुठे केंद्र आहेत, म्हणजे प्रत्येक गावामध्ये स्वामी समर्थांचं केंद्र राहते, त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल. तर तुम्ही हे आणायचं आहे. तर हे एकदम स्वस्त आहे. हे तुम्हाला ती म्हणजे 50 रुपयाच्या आतमध्येच येऊन जाईल. तर तुम्ही हे आणावं. हे आपल्या प्रवेशद्वारावर म्हणजे आपल्या दुकानाच्या द्वारावर किंवा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर हे लावायचं आहे आणि ह्याच्यावर षोडोपचारी पूजा करायची आहे षोडोपचारी. तर ही पूजा कशी करायची आहे, तर हे जे आपल्याला आहे, तर हे आपण असं तर आपल्याला हे 64 योगिनी यंत्र कसं सिद्ध करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपण हे मी आधी आणलेलं होतं. मी हे आधी सिद्ध केलेलं आहे. पण हे आपण दर अष्टमी म्हणजे जी दुर्गा अष्टमी येते, महिन्याला प्रत्येक महिन्याला दुर्गा अष्टमी येते, त्या दुर्गा अष्टमीला तुम्ही हे आणायचं आहे आणि सिद्ध पण करायचं आहे. तर हे आपण सिद्ध करण्याची सोपी साधी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही एक असं वस्त्र घ्यायचं आहे, त्यावर आपण ह्याची पूजा करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल असेल तर ते गंगाजल वगैरे टाकून आपण हे करायचं आहे, ते शुद्ध करून घ्यायचं आहे. तर हे आपण शुद्ध करून घ्यायचं आहे. पुन्हा त्यावर नंतर हळदी कुंकू लावायचं आहे. नंतर आपण हळदी कुंकू लावून हे करायचं आहे. त्याला गंध धूप दीप हे करायचं आहे, दीप दाखवून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर ह्याला आपण षोडोपचारी पूजा म्हणतात. तर ही षोडोपचारी पूजा आपण करायची आहे. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, आपण ही असं एकदम साधी सोपी ही पद्धत आहे. तर या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे. नंतर बघा, आता ह्याला सिद्ध करण्यासाठी आपण कोणते मंत्र म्हणायचे आहेत, तर हे सिद्ध करण्यासाठी आपण त्याच्यावर आपण एक माळ 9 मंत्राची आणि एक माळ श्री स्वामी समर्थ आपण असं करून घ्यायचं आहे. तर मग चला, आपण हे जे आहे ते आपण असं एका हातामध्ये पकडून घ्यायचं आहे आणि एका हाताने माळ जप करायचा आहे. तर बघा, आपण हे आता सिद्ध करायचे आहे. तर मग हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला माळ पाहिजे. तर मग आपण हे अशी सिद्ध करून घ्यायचे आहे. आज तर गुरुवार असल्यामुळे मी स्वामींचं अनुष्ठान पण मांडलं होतं. मग आपण हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी तर 64 योगिनी यंत्र जे आहे ह्याची आपण विधिवत पूजा केलेली आहे. त्यानंतर मग आपण हे सिद्ध करण्यासाठी आपल्या एका हातामध्ये घ्यायचं आहे आणि एका हाताने आपण माळ जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ। यानंतर आपण 9 मंत्राची एक माळ म्हणायची आहे। तर 9 मंत्र कोणता आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे आपल्याला हा मंत्र करायचा आहे। तर मग आता आपण हा मंत्र करून घ्यायचा आहे। तर 9 मंत्र म्हणायचा आहे। तर आपलं हेच 64 योगिनी यंत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण पुन्हा 9 मंत्राची एक माळ जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। तर बघा आपण हे असं सिद्ध करून घ्यायचं आहे। तर हे 64 योगिनी यंत्र आपलं आता हे सिद्ध झालेलं आहे। तर हे आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आपण असं लावायचं आहे आणि ह्याची आपण तिथे हे आपण म्हणजे आपण स्टिकने लावू शकतो आणि हे आपल्या दारावर हे कशासाठी लावावं तर आपल्याला ह्याच्यापासून हे जर लावलं तर आपल्या घरावर संरक्षण कवच निर्माण होते। तर हे संरक्षण कवच कशासाठी असते तर आपल्या घरावर करणी बाधा वगैरे कोणी करू नये यासाठी आपण हे यंत्र लावायचे असते। जेव्हा आपल्या घरामध्ये वाद तंटे होत असतील तर हे यंत्र लावल्यावर त्याचं आपोआप आपल्या घरामध्ये वाद व विवाद असतात ते कमी होतात आणि घरामध्ये एकमेकांशी व्यवस्थित आपण वागतो। म्हणूनच आपण हे यंत्र जे आहे ते यंत्र आपण लावायचं आहे। तर सर्वांनी आपण हे लवकरात लवकर आणून हे 64 योगिनी यंत्र आहे ते यंत्र तुम्ही तुमच्या घराला लावा म्हणजे जेणेकरून आपल्याही घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य नांदेल आणि हे यंत्र लावल्यामुळे आपल्याला खूपच असे अनुभव येतात। मलाही अनुभव आलेले आहेत। तुम्हाला जर असे अनुभव आले असतील तर मला तुम्ही नक्कीच शेअर करा आणि झालेले आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। झालेली जी काही सेवा आहे ती मी स्वामींच्या चरणी अर्पण करून मी माझा इथेच व्हिडिओ थांबवत आहे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।